नाशिक मधला सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय। बघा, नाशिक मधील प्रसिद्ध असा सोमेश्वर धबधबा आता ओसंडून वाहतोय। जोरदार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, ज्यामुळे धबधबा मोठ्या प्रमाणात वाहतोय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून घेऊयात। अभिजित, आपण पाहतोय सोमेश्वर मध्ये सुद्धा आता धबधबा ओसंडून वाहताना दिसतोय, पर्यटकांची सुद्धा मांदियाळी दिसतेय, काय अपडेट? अगदी खरं आहे, माझ्या मागे आपण हे दृश्य पाहतोय। नाशिकचा प्रसिद्ध असा सोमेश्वर धबधबा आता पुन्हा एकदा जिवंत झालेला आहे। गंगापूर धरणातून 1100 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता सोमेश्वरचा हा धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झालेला आहे। या ठिकाणची दृश्य जर आपण पाहिली तर गोदावरी नदी पात्रातल्या उंच अशा कातळावरून हे पाणी जे आहे ते खाली कोसळतं आणि त्यामुळे या ठिकाणी आपण जर ही दृश्य पाहिली तर अतिशय विहंगम अशी दृश्य सोमेश्वर धबधब्याची सध्या आपल्याला बघायला मिळतील। अगदी या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची देखील गर्दी होत असते, कारण या उंच कातळावरून पडणारं एक पाणी जे आहे धबधब्याचं त्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी देखील या ठिकाणी खरं तर मोठी गर्दी दरवर्षी पर्यटकांची होत असते। आता देखील पुन्हा एकदा सोमेश्वरचा धबधबा प्रवाहित झालेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी आता पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे। खरं तर दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी झाल्यानंतर काही दुर्घटना देखील घडलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून या ठिकाणी नवीन रेलिंग जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। त्यासोबतच या ठिकाणी पोलीस असेल किंवा महापालिकेचे पथक देखील या ठिकाणी पर्यटकांना आवर घालण्यासाठी आता तैनात केले जाणार आहेत आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर सध्या नाशिकचा सोमेश्वर धबधबा जो आहे तो प्रवाहित झालेला आहे आणि ही विहंगम दृश्य पाहण्यासाठी आता पर्यटकांची गर्दी या सोमेश्वर धबधब्यावर अभिजित, खरं तर हा धबधबा शहराच्या अगदी जवळ असल्यानं गर्दी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहण्यास आता सुरुवात झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर या ठिकाणी पाण्याचा थेंबही बघायला मिळालेला नव्हता, मात्र आता हा धबधबा प्रवाहित झाल्यानं नाशिककरांसाठी निश्चितच ही पर्वणी आहे। नाशिक मधल्या या सोमेश्वर धबधब्याची आपण ही विहंगम दृश्य पाहतोय। खरं तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने हा धबधबा बघण्यासाठी येत असतात, मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी अगदी पाण्याचा थेंबही दिसत नव्हता, डबकं साचलेलं होतं आणि आता जर आपण बघितलं तर हा धबधबा प्रवाहित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच नाशिककरांसाठी ही पर्वणी आहे आणि आनंदाची बाबही म्हणावी लागेल आणि त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत या धबधब्याची।